तर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आणि मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यामध्ये युगेंद्र पवार यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी. पाहूयात. महाविकास आघाडीच्या वतीने बारामतीतील तीन हत्ती चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी युगेंद्र पवार देखील या आंदोलनाला उपस्थित होते. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत, त्यांची संवाद साधूया. दादा, नेमकं आंदोलन केले कशा प्रकारे? आपल्या महाराष्ट्रामध्ये काल आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो कोसळला, तो पडला. आम्हाला सगळ्यांना राग आला. रागपेक्षा आम्हाला वाईट वाटलं की आमचे दैवत आहेत, 7-8 महिनेच झालेत आणि तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला ते काम देता, ते काम नीट न झाल्यामुळं आमचे दैवत असे तिथं पडतात, कोसळतात. त्याच्यामुळं खरं तर आज आम्ही हा निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे आम्ही इथं जमलो. आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशात ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होतोय हे आम्हाला सगळ्यांना अजिबात आवडलेलं नाहीये. ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे एक निषेध केला, एक आंदोलन केलं. आमचे सगळे कार्यकर्ते बऱ्यापैकी नवीन आहेत, उत्साह थोडा जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली तर कुणाला कोण काय कधी करेल हे आम्हाला माहिती नसतं किंवा सगळेच आम्हाला सगळंच विचारत असतात हे पण नाहीये. शेवटी त्यांनी बॅनर लावले, त्यांची भावना होती ती त्यांनी व्यक्त केली. साहेब काय आहे, ते सगळ्यांचं मत ते घेतील, सगळ्यांशी चर्चा करतील. जे मित्रपक्ष आहेत, महाविकास आघाडीचे जे इतर जे नेते आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतील. ही त्यांची काम करायची स्टाईल आहे, त्यांची पद्धत आहे. आणि जेव्हा सगळ्यांचं एकमत होईल तेव्हा साहेब तो निर्णय घेतील. तरी होते युगेंद्र पवार, त्यांनी आज महाविकास आघाडीच्या वतीने बारामतीतील तीन हत्ती चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी युगेंद्र पवार देखील त्या आंदोलनाला सहभागी झाले होते. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती.